मंडळी, निसर्गामध्ये एक विषाणू तयार झाला आणि त्या विषाणूमुळे अवघी मानवजात संकटात सापडली. पण त्याच संकटातून बाहेर पडण्यासाठी, वेदनेवर मात करण्यासाठी त्याच निसर्गाने आपल्याला एक वरदान सुद्धा दिलं आणि ते वरदान म्हणजे हास्य. चला तर मग या वरदानाचा मनमुराद आनंद लुटूया आणि सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन को पॉवर्ड बाय पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड. आणि कालच्या सारखे आज सुद्धा अनुजी आपल्या सोबत आहेत या हास्य मैफिलीचा आनंद लुटायला. तेव्हा मी त्यांच्या सोबत जाऊन बसतो आणि सुरू करतो आजचा हा हास्य सोहळा. मंडळी, नेहमीच श्यामदादाच्या वाटेला येणारा आपला वात्रट माणूस म्हणजेच आपला कॉमेडी स्टार अरुण कदम गेले आपली कोकणची सुकन्या रसिकाकडे ई पास मागायला. आणि त्यांच्यासोबत इथे आहे आपला वन अँड ओनली दत्तू मोरे. तर बघूया काय धमाल घडतीये. एक्सक्यूज मी, रसमलाई मॅडम तुम्हीच आहे ना? काय? रसमलाई मॅडम? हा, म्हणजे तुम्ही दिसायला तसे आहात ना एकदम रसमलाई. रसमलाई नाही, माझं नाव रसिका आहे. हा? अच्छा. आपलं काय काम आहे? आम्हाला तो किलसवाना पास पाहिजे. किळसवाणा पास म्हणजे? म्हणजे तू नाही काय असा किलस येतो तो पास पाहिजे. सरळ सरळ सांगा ना, तुम्हाला ई पास हवाय म्हणून ई वगैरे करून फालतूगिरी काय करताय? ही काय फालतूगिरी केली आम्ही तुम्हाला रसले मॅडम? नाही हो, रसिले नाही, माझं नाव रसिका आहे. हा? ऍक्च्युली काही झालं, तुमचं नाव तोंडात बसायला थोडासा वेळ लागेल. हा. ऍक्च्युली आता तुम्ही जसे दिसताय त्या अंदाजाने आम्ही थोडस बोलायचं प्रयत्न. तसं तुम्हाला सांगतो मॅडम, सौंदर्य शास्त्राचा अभ्यास जाम तगडा आहे. कुठलंही सौंदर्य स्थळ मी हातून बस, पुरे. पुरे. तुमचा सौंदर्यशास्त्राचा अभ्यास ना तुमच्या जवळ ठेवा. मला ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही. हा, माझं नाव रसिका आहे. रसिका म्हणाल नसेल जमत ना तर मॅडम म्हटलं तरी चालेल मला. हा, हे बघा काय काम आहे ते पटकन बोला, नाहीतर निघा. माझ्याकडे अजिबात वेळ नाही, निघा. निघा कसं, आम्हाला बाहेर जायची परमिशन पाहिजे. असं नाही निघता येत ना आम्हाला. मग आता कसं आलात मुद्द्यावर? अहो, ते- परमिशन साठी आलात ना? ते सांगतो, हा. मुद्दा आठवतच नाही तुमच्या समोर बघी. मी खपवून नाही घेणार आहे. मी खपलं नाही तुम्हाला. समजा जरा ना. नॉनसेन्स. आम सॉरी. ई पास हवाय ना तुम्हाला? हा. थांबा. नाव सांगा. माझं नाव अरुण कदम न यो दत्तू मोरे माझा पोरगा आहे. अरुण कदम आणि हा दत्तू मोरे. दत्तू मोरे. असं कसं तुमचा मुलगा मोरे आहे कसं काय? सगळं इसकडून सांगतो नका तुम्ही टेन्शन घेऊ. म्हणजे कसं आहे, माझी जी पहिली बायको आहे ना तिचं नाव कविता आहे. तर ती मला बोलली, हे बघ, मी जर का माझं काही बरं वाईट झालं आणि तुला दुसरं लग्न करायचं असेल तर तिला पोरगी झाली तर तिचं नाव कविता ठेवायचं. माझं दुसरं लग्न श्यामल चव्हाण बरोबर झालं ना, तिला पोरगा झाला. आता मला सांगा, तिला पोरगा झाल्यावर आता तिचं नाव मी कविता ठेवू शकतो काय? पोरीचं नाव ठेवू शकतो, पाराचं नाव कसं कविता ठेवू शकतो बोला. ना? मग मी काय केलं, मी आयडिया केली. तिचं आडनाव याला चिटकवलं, कविता मोरे दत्त मोरे. काय लॉजिक आहे? काय फालतू काही सांगताय तुम्ही? म्हणजे हाय ते सांगितलं. आता नका सांगू, तो जे- माझाच मूर्खपणा झाला. मी तुम्हाला विचारलं, तो विषय सोडा, बाजूला ठेवा. बरं ठीक आहे. कामाचं सांगा मला. हा. आधार कार्ड आणलेत का? नाही आणलंय ते, मी नाही आणलंय. नाही. हा? हा. अरे कवरा घाणेरडा फोटो आहे त्या आधार कार्डवर. मी नाही आणलं. आधार कार्डवर तुमचा फोटो घाणेरडा आहे हा ना. म्हणून तुम्ही आधार कार्ड आणलं नाही? त्याच्या- कुठला लॉजिक आहे? सरकारी कामांसाठी आधार कार्ड लागतो, तुम्हाला माहित नाही का? नॉनसेन्स. आरटीपीसीआर सर्टिफिकेट तरी आणलंय का? आरटीपीसीआर द्या. मी नाही दाखवणार आठवीसात. अहो,
त्याचं कोण पण येतं आणि बोलतो तुझी आरटीपीसीआर दाखवू. वा रे बाई, काय फालतूगिरी आहे. अहो. मी माझी दाखवू ना, तुम्ही तुमची बघा ना. मी माझी कशाला दाखवू? दत्तू तुला वाटतं तू तुझी दाखव. चल. मला पण नाही दाखवायची, मी नाही दाखवणार माझ्या आम्हा- बाकीचं, मी कोण पण येतो दाखतो अरे काय दाखवायची, आम्हाला नाही दाखवायची. मग मी मला काय म्हणायचंय, तुम्हाला दोघांना नक्की काय वाटतंय, म्हणजे आरटीपीसीआर म्हणजे नक्की काय असेल? हा काय 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 म्हणजे ऍक्च्युली जो तो विचारतो काय आम्हालाच माहित नाही काय तर काय दाखवणार. नाही माहितीये ना, मग कशाला एवढं तावातावाने सांगताय नाही देणार म्हणून? आता मग जो तो येतो तो आम्हाला पहिले ते विचारतो. अहो विचारणारच ना. आरटीपीसीआर म्हणजे टेस्ट असते ती. तुम्हाला करोना झालाय का नाही झालाय, तुम्ही करोना पॉझिटिव्ह आहात निगेटिव्ह आहात याचा रिपोर्ट असतो आरटीपीसीआर म्हणजे. तो मागते मी तुमच्याकडे. हसतोय? निर्लज्ज हसताय? बोला ना, तुम्हाला करून झालंय का नाही झालंय त्याचा रिपोर्ट पाहिजे. बोला ना दत्तू, रिपोर्ट दाखव आपला. आणलायत ना, मग कशाला माझा वेळ वाया घालवत्यावर रक्त आटवतायत नुसते. पटकन दाखव. हे घ्या या मॅडम. इकडे. हा. हे बघा एकदम आहे कधी. आहे का नाही काय लिहिलं याच्यावर? बघा तुम्ही. याला करोना झालेला नाही हा. आणि यालाही करोना झालेला नाही. हा तुमचा आरटीपीसीआर रिपोर्ट आहे. हा. कोणी दिला हा तुम्हाला? अच्छा, असलं कोण द्यायला कशाला हा. पाहिजे. मी माझ्या हाताने लिहिला. हा. मला करोना नाही आणि माझ्या पोराला पण नाही आहे. तुमच्या तीर्थरूपाने असा आरटीपीसीआर रिपोर्ट आणला होता का? नॉनसेन्स. नाही आपल्याकडे ना हाच प्रॉब्लेम आहे. काय? प्रत्येकाला असं वाटतंय की मला काही करोना झालेलाच नाहीये, मी कुठेही फिरू शकतो, मला तर काही सिम्पटम्सच नाहीयेत. आणि नाचू नका. या अशाच कारणांमुळे ना हा करोना पसरत चालाय. नॉनसेन्स. जा आधी निघा, जाऊन टेस्ट करा. मग ते नाही. आणि एक मिनिट थांबा. ई पास घेऊन तुम्हाला कुठे जायचंय? हा आम्हाला ऍक्च्युली कोल्हापूरला जायचंय. हा आणि जाता जाता आम्ही पुण्याला पण थांबणार आहे तिथे. आता काय करतो, एकाच दिवस आपण पुण्यात थांबू, हा. मग कोल्हापूरला निघू. वाटेमध्ये महाबळेश्वर लागेल, थोडं तिकडे असंच करतो, मग जाऊ कोल्हापूरला. तुम्हाला माहिती नाहीये का, काय? सरकारने जिल्हा बंदी केली आहे. कुणी हो. जुलाबबंदी कुणी केले? जुलाब अहो, या पोराला काही नाही. मी काय करू रस्त्यात कुठं मला झाली, मी काय करायचं? कुणी केली बंदी? जुलाबबंदी आम्हाला कळवा आधी. जुलाबबंदी म्हणजे मी गोळ्या तरी घेन. बाबा अहो थांबा मराल असं नाही, एवढा चिडचिड करताय. नॉनसेन्स. आणि जुला बंदी नाही, जिल्हा बंदी. आपण ज्या जिल्ह्यात राहत असतो तो जिल्हा सोडून सहसा कुठे जायचं नाही अशी बंदी केली आहे सरकारने. आणि तुम्हाला काय पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर 3-3 जिल्ह्यात फिरायला जायचंय? हा तशी काय मेडिकल रिझन आहे का तुमच्याकडे? मेडिकल हा आहे, मेडिकल रिझन हाय हाय आहे. हा आजारी आहे ना. अहो मग हे सांगायला पाहिजे ना पुण्यात तुम्ही. माझ्या जवळचा माणूस आहे नातेवाईक, तो जाम आजारी आहे. मग तसं सांगा ना, पटकन द्या मला तुमचे आता डॉक्युमेंट. कसं तुमच्याकडे बघितलं काही सुचतच नाही ना. तुम्ही परत त्या विषयावर येऊ नका. मी ई पास देणार नाही तुम्हाला. नॉनसेन्स. हा. सांगा हा काय आजार आहे, म्हणजे काय ट्रीटमेंट चालू आहे त्यांची? हा त्याला हल्दीची ट्रीटमेंट चालू आहे. हळदीची हो. म्हणजे? हा म्हणजे काय घरातले नातेवाईक जे असतात ना सगळे जवळचे, ते त्याला सगळे रात्रीचे हलद लावणार, अशी चोलून लावणार. आता मी एकदम जवळचा माणूस बोलत तर मनात तर जायलाच पाहिजे ना त्याला हलद लावायला. बरोबर. ऍक्च्युली अच्छा हा. बरोबर. कदम मला एकदम खरं आणि प्रामाणिकपणे सांगायचं. अरे हा? बोला ना. सांगाल ना? हा. तुम्हाला लग्नाच्या हळदीला जायचं ना? हा? हा, बरोबर ना? हा, मॅडम. म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही ना लग्न अटेंड करू नका, पण हलद अटेंड करा. अरे खावा पिवा नाचाला मटण नाचताय? तिकडे उभे राहा लांब. नॉनसेन्स. तुम्हाला लग्नाच्या हळदीला जायचंय आणि मला सांगता हळदीची ट्रीटमेंट चालू आहे. लाज नाही वाटत का? खोटं रिझन घेऊन ई पास घ्यायला येतात ना तुम्ही? नॉनसेन्स. अहो तो पण रोगच आहे, प्रेमाचा रोग झालाय त्याला. नाही, हे मी नाही बोलत, राज कपूर जी ने बोलले. मैं हूँ प्रेम रोगी, मेरे को कुछ दवा तो कराओ. अरे जाओ वसाड्या, किसी डॉक्टर को बुलाओ. हे मी माझं काय. बरोबर पप्पा. हा
फ्रीची ट्रीटमेंट. तुम्हाला खरंच लाज वाटत नाहीये? निर्लज्ज आहात. अहो काय चाललंय इथे जगात? हा, आणि हे कसं काहीतरी खोटं खोटं सांगून मला तुम्ही ई पास मागायला आलाय? निघा तुम्ही. तुम्हाला काही ई पास वगैरे मिळणार नाही. निघा, आत्ताच्या आत्ता निघायचं. किमान कोल्हापूरला जायसाठी तरी द्या ना आम्हाला तो पास. काय ठेवलंय कोल्हापूरला? कशाला जायचंय कोल्हापूरला तुम्हाला? कोल्हापूरला आम्ही म्हणजे एकाचा मृत्यू झालाय, त्याला बघायला जायचं. मृत्यू आहे ना? हो, मग हे तुम्ही आधी नको का सांगायला? हे जास्त सिरियस आहे ना. मिळालं असं मला मिळेल. पण वाटतंय, पण हो, नाही लक्ष जात ना तिकडे माझं. तुम्ही हे मला आधी सांगायला पाहिजे होतं. या कारणामुळे मिळू शकतो तुम्हाला ई पास. मला जरा डिटेल्स सांगा. कोणाचा मृत्यू झालाय? बोकडाचा मृत्यू झाला. बोकडाचा? हा, त्याच्या अंत्यविधीला आम्हाला जायचं. हो, त्याला असं मस्तपैकी मीठ मसाला लावून असं भाजणार आहे आम्ही. तुम्ही निघा आत्ताच्या आत्ता इथून निघा, नाही तर मी पोलिसांना बोलवेन. लवकर निघा. चला. निदान महाबळेश्वरला तरी जायचा पास द्या ना. काय काय ठेवलंय तिकडे तुमच्या महाबळेश्वरला? हा? काय आहे? माझा ऑक्सिजन आहे तिकडं. तिकडे गेल्याशिवाय मला ऑक्सिजन मिळत नाही. फ्रेश हवा तिकडच आहे. तिकडे जायचंय ऑक्सिजन घ्यायला. नाही, माझ्या सगळं लक्षात आलंय. तुम्ही ही सगळी रचलेली खोटी कारण आहेत. तुम्हाला मजा करायची आहे म्हणून फालतू कारणासाठी तुम्ही माझ्याकडे ई पास मागायला आलात, बरोबर ना? अरे तुम्हाला ना लाज वाटली पाहिजे. जगात या महामारीने ना लोकांचे जीव जात आहेत. व्यवस्था हतबल झाली आणि तुम्ही इथे निर्लज्जासारखी खोटी कारणं घेऊन इथे ई पास मागायला आलात माझ्याकडे. लाज वाटायला हवी रे तुम्हाला. खरंच ई पास म्हणजे ही खरं तर सोय आहे. ज्यांना खरंच कुठे इमर्जन्सी असेल तर या लॉकडाऊनच्या काळात लोक त्या प्रवास करू शकतात म्हणून एक सरकारने केलेली सोय आहे. सरकार कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करते आणि तुमच्यासारखी माणसं मजा करायची म्हणून तुम्ही हे ई पास घेऊन फिरायला निघालात. लाज वाटली पाहिजे रे तुम्हाला. लाज वाटली पाहिजे. तुम्ही प्लीज आत्ताच्या आत्ता इथं निघा, नाही तर मी पोलिसांना बोलवेन. चला दत्तू, आपण आपल्या घरीच अंडी उकडून खाऊच. कमाल झाला परफॉर्मन्स. मी अनु सरांना विचारते कसा झाला. अनु सर, जरी तुम्हाला नाही मिळाला ई पास, जरी तुम्हाला नाही मिळाला ई पास, तरी तुमच्या परफॉर्मन्स जकास जकास जकास. अरे क्या क्या बोला मैं, क्या बोला, क्या बोला, क्या बोला. नहीं नहीं, बाप रे यार, क्या हो, आप लोग ने इतना मुझे हंसाया कि मैं भी एकदम दीवाना हो गया. आप लोग सब आप लोग के लिए भी ताली. थँक्यू 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 सर. प्रसाद सर, सुपर. इथं इतकी मोठी कॉम्प्लिमेंट मिळेल तर मी काही बोलण्यात खरंच अर्थ नाही आहे. पण वंडरफुल परफॉर्मन्स, तिघांनी खूप मजा आणली. वेल डन, वेरी वेल डन, वेरी वेल डन. सर आपको एक बात बताना चाहूँगा मैं आया. मैं चांस ढूंढ रहा था सर कि जब कब प्यार से बोलते हैं ना प्रसाद जी, मैं आ रहा हूँ मैं. एक किस्सा आपको बताना चाहता हूँ सर. मैं चांस ढूंढ रहा था कि कब मैं आपसे मिलूं और कब ये बात छेड़ूं मैं आपसे. मेरी एक शूटिंग के लिए मैं कोल्हापुर जा रहा था सर. तो सुबह 7 बजे मैं निकला मुंबई से, मेरे घर से, और तकरीबन 2-3 बजे मैं कोल्हापुर पहुंचा. तो इस पूरे जर्नी के दौरान पूरे 7-8 घंटे मैं सिर्फ एक ही गाना सुन रहा था. कम से कम 100 या 125 बार मैंने वो गाना सुना. वो गाना था सर मोह मोह के धागे. वा वा वा. तो बात निकली तो सर मोह मोह के धागे तो होना ही चाहिए. बिल्कुल. इस गाने की बात ऐसी है कि शुद्ध यमन में मैंने कोशिश की है और इस गाने में मेरे तकलीफ की हुक है. मेरे पास काम बिल्कुल नहीं था. आई हैड नो वर्क. और मैंने हर दरवाज़ा खटखटाया कि मुझे काम दो, मुझे काम दो, मुझे काम दो. और एक दिन ऐसी फ़ोन पर टंग करके मैसेज आया, कैन यू मीट मी एट 6:30. मैंने ज़्यादा ध्यान नहीं दिया, पर जब नीचे नाम पढ़ा तो वहाँ लिखा था आदित्य चोपड़ा. कैन यू मीट मी एट 6:30. मैं बोला जी. मैं कुछ 6:15 थे और मैं बैंड्रा में था, पाली हिल में. मैंने जो गाड़ी भगाई है वो 15 मिनट,
वहाँ जब पहुँचा तो वहाँ आदि सर ने मुझे बोला कि देखो शरद कटारिया साहब एक फिल्म बना रहे हैं दम लगा के हाइशा, इसमें अगर तुम कोई कंटेम्प्रेरी कोई ऐसा गाना बना दो ना, इफ़ यू कैन इम्प्रेस माई डायरेक्टर, क्योंकि ही बिलीव्स इन दैट। तो वहाँ मैं बैठा और मुझे 6:30-7 बजे मैंने शुरू किया उन्हीं के स्टूडियो में। बोला यहाँ बैठ जा, रात को 7 से 11, 11:30, 12 बज गए। वहाँ बैठा मैं ट्यून बना रहा था और मेरी भूख थी मेरे अंदर थी, मैं भूल गया सबको। मुझे लगा यार ये मौका है और मुझे भूख लगी है, मुझे कोई काम दे दे। तो वो जो नोट्स आए हैं वो मेरी तकलीफ के नोट्स है, दा 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 रे दा 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 दा। और अचानक मैं गाने लग गया। वा वा वा. बहुत बहुत धन्यवाद, आपने मेरा मान रखा। बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद। थँक्यू सो मच. थँक्यू. प्रसाद, माझा एक मित्र खूप दुःखात आहे कारण त्याचा ब्रेकअप झालेला आहे. ओ आणि वर त्याला जुनी गर्लफ्रेंड भेटायला येते. बघूया हा धमाकेदार परफॉर्मन्स तुमच्या समोर घेऊन येतोय हास्य महारथी प्रसाद खांडेकर, चेतना भट आणि नम्रता संभेराव. तू अशी का वागलीस तू चेतू? मी कमी प्रेम केलं होतं अगं, तू इतक्या दिवसांनी भेटणार म्हणून तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलो होतो आणि तू मला सांगतेस की तू माझ्याशी ब्रेकअप करायला आलीस. तुझ्या नको ना रडूस. नाही चेतू नाही. पशा पशा, आता मला तुझ्या मोह पशात अडकवू नकोस पशा. चेतू माझं लग्न ठरलंय पशा, प्लीज सगळं फायनल झालंय. तुझ्या चेतूला आता विसर तू. तुझी चेतू आता दुसऱ्याच्या हातू गेली रे. आपलं नशीबच फालतू म्हणून लांब चालली तुझी चेतू. चेतू 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 तुझ्या या शब्दच्छलावर नुसतं चेतू करावं असं वाटतं. चेतू असं कोणतं चेतू केलंय तुझ्यावर चेतू? तुला माहितीये तू अशी वागतेस, हे ब्रेकअप केलंयस ना, उद्या म्हणतील तुला सगळे काय चेतुगिरी करते. चेतू माझं प्रेम कुठे कमी पडलं चेतू? नाही पशा, तू तू बरोबर आहेस तुझ्या जागी. मला काहीच वाटत नसेल का तुझ्याबद्दल? वाटतंय रे पशा, मला वाटतंय. कभी कभी जिंदगी से कोई शिकायत सी हो जाती है. हम जिसे मोहब्बत करते हैं वो किसी और की हो जाती है. वाह वाह. स्टेशन से जब गाड़ी छूट काय चाललंय हे? काय चाललंय? ए खुदा, एक खुदा तू भी अजीब है. मेरी जीने की वजह उसे बनाकर उसे किसी और का बना दिया है बाबू भैया. बाबू भैया फंटून देईन ना कशी कानाखाली. माझ्या वाटणीच्या शायऱ्या सगळ्या पाठ करून आली आहेस. अगं तू ब्रेकअप करतेस ना माझ्यासोबत. हो पशा, हो पशा. आता
आता तुला स्वतःची काळजी घ्यायची, मी नसणार आहे तुझ्यासोबत गुंड्या. चेतू बोल गुंड्या नाही. चेतू मला ऐकायचं ए गुंड्या बोल ना चेतू. नाही पशा, माझं लग्न ठरलंय, मी आता पवित्र व्हायचंय मला, बस. अच्छा चांगला चांगला आहे. पशा, माझी शपथ घेऊन सांग, यापुढे तू मला फोन करायचा नाहीस. नाही चेतू ए बघ चेतू असं नको. पशा, मला माहितीये तुला माझ्याशिवाय नाही करमणार, पर मैं अब किसी पराये मर्द की हो हे नको गई. बोलू का उर्दू मध्ये नको. कशाला हिंदीत चाललंय तुझं मध्ये. पण पशा, नवीन स्टेटस ठेवा. ते असे गुळगुळीत झालेले ब्रेकअप नंतरचे स्टेटस नको. काहीतरी उर्दू वगैरे ठेव. हवा तर विशाखा ताईला फोन कर किंवा गौऱ्याला फोन कर. पण जर गौऱ्याला फोन करशील ना, प्लीज 9 नंतर कर. 9च्या आधी केलास ना, शायऱ्या वगैरे नाही रे, तो स्वतःचं फ्रस्ट्रेशन ऐकवेल. प्लीज इथं लग्नाची बोलणी केल्याप्रमाणे ब्रेकअपची बोलणी करायला आलीस इथे. पशा, तू समजून घे ना, मला का असं वागतोयस तू? मला तुझी जरा पण काळजी नाहीये का? नाहीये तुला काळजी. आहे रे पशा, नाहीये काळजी. माझा आहे. जराही विचार करत नाहीयेस. पशा, तुला खरं नाही वाटत आहे ना, म्हणून मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय. दिलंस ना हे ब्रेकअप केलंस, हेच मोठं सरप्राईज आहे माझ्या. आणि मी नंदूला आणलंय बरोबर. नंदू कोण नंदू? नंदू, हा नंदू ये. हे असं काही ठरलेलं नव्हतं. हे आलेत मुले अचानक ठरलंय. सर तुमच्यासाठी झालं हे सगळं. पशा, हे कोण आलंय? ही नंदू. अरे गंदू आहे, नंदू नाही. अरे ही गंदू आहे. नंदिनी, माझी मैत्रीण, हिचं पण ब्रेकअप झालंय. हा? अरे पण इथे इथे का बोलवलंयस तिला? अरे हिचं पण ब्रेकअप झालंय, तुझं पण ब्रेकअप झालंय. तुम्ही दोघांनी प्रेम करा ना एकमेकांवर. नंदू, ए नंदू, बस आता रडणं, बंद. रडायचं नाही आता. तुला दिलाय ना मी आता हा पशा. हा हे कोण आहे रे? हे कसं आहे काय? कोण रे? शशा नाही पशा म्हणतात मला. पशा. अरे माझं ब्रेकअप झालंय, मला समजून घे ना. मला समजून घे, तू तरी समजून घे. आय लव्ह यू, यू लव्ह मी. हा कोणता प्रकार आहे प्रपोज करायचा? तू माझ्यावरनं दुःखाचा डोंगर कोसळलाय, दुःखाचा धबधबा कोसळलाय, तरी पण मी याला प्रपोज मारिते. आणि हा मला कसं बोलतो? अरे पण कोणी सांगितलं एवढं घाईघाईत प्रेम करायला? ये तो दुःखाचा धबधबा आटू दे ना तू. हे काय आहे? कुठला धबधबा आहे हा? तू मंग्याने माझ्या बरोबर ब्रेकअप केलंय. मंग्याने माझ्या बरोबर ब्रेकअप केलंय. आता मी त्याला दाखवून देणार. त्याला वाटतं का मला कोण पण भेटू शकत नाही. भेटलाय ना आता. मी दिलाय ना तुला हा. दिला नाही का? लॉलीपॉप आहे मी. लॉलीपॉप आहे. रडते. हे घे लॉलीपॉप आहे मी. दिलाय काय? दिलाय. त्याला मी दाखवून देणार आहे. निव्वळ 2 तासात मी एका पोराला पटवलंय. मला काय, मला आता कोणी बी चालेल. जाड्या, ढेबऱ्या, धाकण्या, स्वतःच बघ आधी. ये स्वतःच बघ. पशा, अरे तुझ्या गर्लफ्रेंडला मला नाही जमत. अरे हे काय आलं? हे कोण आहे? पशा, अरे तुला गर्लफ्रेंड नाहीये, तिला पण बॉयफ्रेंड नाहीये. अरे म्हणून आमचं जुळवशील. आता तुला भाऊ नाहीये, मला बहीण नाहीये. बघ पण तुम्ही भाऊ बहीण होऊ शकता. ए गप्पे. तू मुळात हा आवाज हे बंद करा. बस स्टॉप घुसवून मी इरिटेटिंग आहे तो आवाज. नाही पशा, ऐक.
मला सांग, निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतं की नाही? मायनस मायनस प्लस होतं. मग ब्रेकअप अफेअर करा ना तुम्ही. सर्वात आधी ना तुझ्या लॉजिकवर लस शोधूया आणि त्याचे सगळे डोस तुलाच देऊया. अरे काय लॉजिक आहे? अरे गप ना गे नक्की ना करू ते कळतंय, नको ना करू ते. ए बघ चेतू, माझं तुझ्यावर प्रेम होतं. मी तुझ्यासोबत संसाराची स्वप्न पाहिली होती. हो. हे कुठलं ड्रॉवर दिलंय मला आणून? फाटकं ड्रॉवर काय? मग फाटका ड्रॉवर बोलायचं नाही मला. माझ्या या ड्रॉवर मध्ये असं उघडून बघ, तुला मंग्याची फाईल दिसल. हा, मंग्याची फाईल ठेवली होती, पण त्या मंग्यानं फाईल फाडून टाकली आणि माझ्या संग ब्रेकअप केलं. आता तुम्ही त्या ड्रॉवर मध्ये तुमची फाईल ठेवा. बघा, लई मज्जा येते. कशा ठेव ना फाईल तिच्या अगं, ड्रॉवर कुठलं फाईल काय? अरे कशासाठी चाललंय हा खटाटोप? तू बाई कर ना लग्न. ठीक आहे, ब्रेकअप करून लग्न कर. तू कर लग्न. पण मी तिला विचारलं, तू माझ्या पैशाची काळजी घेशील का? मी लगेच हो बोलले. मला काही कोणाची ना कोणाची काळजी घ्यायचीच वाटत. अरे ऐक ना चेतू, मी तुझ्या पाया पडतो. जा ना, तिला घेऊन जा. ही नको मला. मी राहीन, एकटा राहीन. चुका पैसा, मला तुझी काळजी वाटते ना रे, म्हणून तिला घेऊन आले ना मी. आवाजाकडे कर ना, दुर्लक्ष कर ना. हा, कसं दुर्लक्ष करायचं? होईल तुला सवय हळूहळू. तुला सांगू का, ही तशी फार बोलतच नाही. मंग्यानी ना ही बोलत नाही म्हणून हिच्याशी ब्रेकअप केलंय. अरे येडाय काय तो? ही बोलते म्हणून ब्रेकअप केला पाहिजे. एक मिनिट. मी अजिबातच बोलत नाही असं नाही. मी मध्ये मध्ये बोलते त्याच्याशी, पण काय ना चेतू, त्या तोंडात मावा असलं कसं बोलणार माणूस? मावा खातेस म्हणून ते झालं असं. अगं मावा खाते. अरे पण हे कशासाठी झाले? हे तू कोण आणतेस माझ्या नशिबात? अरे पण ती चांगली आहे, मी सांगते ना. स्वभाव बघ ना तिचा. मी सासरी गेल्यावर माझ्या जीवाला घोर नाही का लागणार, सांग बरं? अगं म्हणून मावा खाण्याची गळ्यात बांधशील? एक मिनिट. काय रे, तुला आईस्क्रीम खायला देतस, तिचा खर्च करतो आईस्क्रीमचा. मग मावाचा खर्च करायला काय प्रॉब्लेम आहे तुला? मावाचा खर्च तर आईस्क्रीम पेक्षा कमी लागतो. अगं पण मी तिला आईस्क्रीम खायला प्रेमाने पार्लर मध्ये नेतो. तुला प्रेमाने पानपट्टीवर नेऊ? मुळात मी कधी जात नाही पानपट्टीवर. मला कसलं व्यसन नाही, सिगरेट मावा वगैरे काही. पशा फक्त ना वाईन शॉपवर जातो. हे कशाला सांगते? पशा प्लीज, तुला माझी शपथ आहे, आता आपलं ब्रेकअप झालं म्हणून दारूवर दारू ढोसायची नाही. तू काळजी नको करू. माझ्या पैशाची काळजी घेशील? अरे हे हट, हट, हट. तो व्यसनाच्या आहारी नाही गेला पाहिजे. नको टेन्शन घेऊ, मी काळजी घेते. मी दारूच्या बाबतीत मंगळला सांभाळलं, मग ह्या लोकांनाही सांभाळलं. तुला पण सांभाळेन मी. एक काम करीन, तू ना दारू पी, मोकार पी. मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठले ना तर तुला निंबू पाणीचा उतारा बनवून दे जाईन बुवा. मग तू तो पीत जा. बाबू हे बघ, एक मिनिट. मी तर आजपासून आले बाबू बोलते. मी तुझी काळजी घेईन. मी गप राहीन. माझा मावा तोंडात ठेवून मी गप बसत जाईल. मी तुला काय म्हणून कळत तरच देणार नाही. फक्त हे काम करायचं, माझ्या भावापासून तर 4 हात लांबच राहा. तुला हानी तो म्हणजे असा तुडवितो. त्याला बाहेर लापडी केलेली आवडती नाही. त्या मंग्याचा हात शितनं मोडलाय त्यांनी. तिथं रॉड टाकला, असा एल शेप मध्येच चाली तो मंग्या. असा जेवितो, असा हिंडितो आणि असा असू दे. पण ते सांगायचं मग भावापासून लांब रे. बाकी मी काळजी घेईन तुझी. चेतू काय चाललंय? हिला जा ना घेऊन. नंदू, काळजी करू. मला प्रॉमिस कर. माझ्या काय तुझ्या पैशाची तू काळजी अगं नको डिटेलिंग ते. ऐक ना हे चेतू. मी निघते. चेतू, पशा तुझे भाऊजी वाट बघत अगं असतील. हिला घेऊन जा. नाही, मी निघते. ए अगं हे काय आहे? तुझा बुवा, आपण नाही का दारू पिऊन मावा खाऊ एकत्रित? ए चले रेडी आहेस का? जा तू. ए, चेतू. Wow!
जबरदस्त परफॉर्मन्स. आपण अनु सरांना विचारूया त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. अनु सर. तुमच्या परफॉर्मन्स म्हणजे टांगा पलटी आणि घोडे फरार. बोला 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 वा 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 क्या बात है. बोला बोला और ताली बजनी चाहिए. जाओ. येस. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सच्ची बताऊं मैं भी महाराष्ट्र का हूँ. मेरा जन्म मुंबई में हुआ है और मैं मराठी कल्चर को, मराठी लोगों को बहुत प्यार करता हूँ. मैं जब बोलता हूँ जय महाराष्ट्र तो बहुत दिल से बोलता हूँ कि मैं यहाँ के बड़े बड़े प्ले राइट्स हो चुके हैं. अभी मैं इनकी पिक्चर देख चुका हूँ और इनका मैं बड़ा फ़ैन हूँ. उनको पता नहीं है. ये बहुत गुणी आदमी है जो बहुत हम्बली बैठे हैं. यहाँ आपके महाराष्ट्र में ऐसे ऐसे सिंगर्स, ऐसे ऐसे प्ले राइट्स, किशोरी आमोनकर जी बोलो, लता जी बोलो, आशा जी बोलो, भीमसेन साहब बोलो, मैं सबका दीवाना हूँ. और आज यहाँ आके ऐसा लग रहा है कि पूरा महाराष्ट्र मेरे अंदर समा चुका है. वाव वाव. थैंक यू सो मच. मुझे आपको थैंक यू बोलना चाहिए. प्रसाद. अफलातून मजा आली, खूप मजा आली. नमा फॅन्टॅस्टिक कॅरेक्टर. प्रसाद मस्त रिॲक्शन्स. चेतना सुपर परफॉर्मन्स. मला तुझ्याकडे बघून असं वाटतंय की ये काली काली आखे. प्रसाद तुझ्याकडे बघून असं वाटतं की ये गोरे गोरे गाल. आणि नमा तू आल्यानंतर असं वाटायला लागलं की देखा जो तुझे जानम हुआ है इसका बुरा हाल. Well said. तसं या गाण्याचा विषय निघालाच आहे. तर आता तुम्ही आता मला काली काली आखे तुमच्याकडून ऐकायला फार आवडेल आणि त्याच्या मागची काही स्टोरी असेल तर ती So, प्रसाद जी आपने पूछा है काली काली आंखें, तो मैं इतना पहले इसके बारे में बोलता हूँ कि इसकी स्टोरी कमाल की स्टोरी है. ये फिल्म थी बाजीगर. जी. मैंने फर्स्ट टाइम ये डिजिटाइज्ड रिकॉर्डिंग हुआ था जिसमें मुझे अभी याद आते हैं मेरे म्यूजिशियन लोग चले गए. ताबुंदा चले गए और अब आप म्यूजिशियन लोग नाम सुना होगा. ताबुन जी को बहुत प्रणाम. उनको मैंने बोला कि हम लोग तो उस ज़माने में नया आया था तो माउस के साथ खेलते थे अपन. और कम से कम इट टुक 1.5 month टू खाली प्रोग्राम द सॉन्ग. 1.5 month, 1.5 महीना खाली प्रोग्रामिंग का लगा था. हम लोग छोटे कमरे में बैठते थे और बैठ कर जिस दिन रिकॉर्डिंग हुई थी महबूब स्टूडियो में, तो वहाँ मुझे अच्छी तरह याद है कि वहाँ 3 ही आदमी बैठे थे. एक गिटार था, ये अपना जो हम लोग अभी तो लॉजिक बोलते हैं, नोइंडो क्यूबस बोलते हैं, छोटा सा लैपटॉप था, छोटा सा एकदम. तो मेरे डायरेक्टर साहब घबरा गए थे, बोले गाना रिकॉर्ड कैसे होगा. और मैंने 1-2 सिंगर्स को बुलाया था हार्मोनीज में गाने को करने के लिए. जब ये गाना रिकॉर्ड हुआ धीरे धीरे फिर हमने ब्रास बुलाया. ब्रास के बाद ताना, तो ब्रास बुलाने के बाद स्ट्रिंग्स बुलाया और उसके बाद जो गाना निकला है शानुदा को बुलाया और उसमें फिर मुझे बोला कि मैंने बोला मैं मिला तो वो मेरी आवाज़ है वो. तो वो सब ड्रामा किया. तो आज थोड़ा सुना देते हैं आप लोग. जी जी जी. नमस्कार मंडळी. सध्या गव्हर्नमेंटने 2 तासात लग्न लावायला सांगितलंय. आता ह्याच्याचमुळे एका लग्नात राडा झालाय, तो आपल्याला बघायचा आहे. आणि तुमच्या समोर येतोय विकोळीचा शाहरुख, पृथ्वी प्रताप, कल्याणची चुलबुली शिवाली परब, उगाच माझ्यासारखा फसणारा ओंकार राऊत आणि त्यांच्यासोबत एक दोघे पण आहेत. एक म्हणजे मागाड्याचा गोलघुमट प्रसाद खांडेकर आणि दुसरा कोकणचा गुलशन ग्रोवर ओंकार भोजने. जोरदार टाळ्या स्वागत कर सगळ्यांचं. चला हा विधी संपन्न झालेला आहे. आता पुढचा विधी करून घेऊयात. उठा. अगे उठ. नवरदेव ना, हा शासकीय नियमानुसार 2 तास मिळाले होते लग्नासाठी. हा 1.5 तास तुमची मंडळी नुसती इकडून तिकडेच करताय. लग्नाची एकही विधी झाली नाही. शेवटचा अर्धा तास राहिलाय, नाही तर 50,000 रुपये दंड लावण्यात येईल. नाही करतो. 50 शेवटचा अर्धा तास. हो सासरे गुरुजी. चला ना पुढचे विधी करा ना. काय आहे ते. अगं मग उभी तर राहायचं. लग्न करूया. अर्धा तास आहे आपल्याकडे. करू पटापटा करू. गुरुजी चला पुढचे विधी. अहो माझं काय, वधूच्या मामाला बोलवा. वधूचा मामा आलता पण तो 26वा भरला ना, तर या फणसानं बाहेर ठेवला त्याला. ए, ये इकडे.
ये इकडे काय हो काय बोलला ते फणसान बाहेर ठेवलं त्याला काय बोलला फणसान बाहेर तुम्ही बाहेर ठेवलं का त्याला काय झालं आपा तुला बोलवलंय नाही हा मी बोललो काय झालं निघ! ऐ, ते पहिली गोष्ट माझं आडनाव फणसे फणशाला करायचं नाही हा मोजून शासकीय नियमानुसार 25 लोकांना परवानगी आहे 25 मोजून आत सोडली आहे 25च्या पुढची सगळी बाहेर थांबली आहे म्हणून आता सांगायचं नाही 26वा बाहेर ठेवलाय 26वा बाहेर ठेवलाय 26वा घ्या 50 रुपये एक्स्ट्रा भरा नाही राहू दे साहेब कळलं का ते 25 आहेत ना त्यातले 9 आहेत ना ते हॉलचे सफाई कामगार आहेत ते काय करणार आहेत लग्नात आमच्या हा त्यांना का घेतलं तुम्ही आत तुम्हाला म्हणलंय हाऊस फोटोवाला घ्या 2 असिस्टंट घ्या तुम्हाला म्हणलंय त्यांना ठेवायचं ना बाहेर त्यांच्यामध्ये दुसरे 3 घ्यायचे हो का? काय बिघडलं असतं का हो का तुम्ही डॉल्बीवाल्याला आत घेतला त्याचं मशीन बाहेर ठेवलं आता तो काय वाजवणार आहे इथे हा? जे पहिले 25 आले त्यांना आत घेतलंय कळलं हो हो साहेब ऐका ना एक रिक्वेस्ट करतो तुम्हाला आम्ही डॉल्बीवाल्याला बाहेर पाठवतो ह्याच्या मामाला आत घ्या हा चालते हा आज करा हे आहे असं चालणार तो नाही करा ना जरा तिकडे लिस्ट तयार झाली आहे ही शासनाला गेली तिकडे तिकडे असं- ह्याच्यात खाडाखोड करायला काय पोलिसांना काय दुसरे काम धंदे नाही का हो हे बघा या बोलण्यात 5 मिनिटं गेली आहेत शेवटची 25 मिनिटं राहिली आहेत चिकू बेटा तुझं लगीन लावणार ना चिकू बेटा 25 मिनिटात तुझं लगीन लावणार उभी राहा तू अरे काही गरज नाहीये मी काय म्हणतोय वधूचे मामा नसतील तर वराच्या मामाला बोलवा चालेल अहो, चालेल काय कसलं काय जे कोण 15 लोक आलेत ना ती ह्यांचीच आहेत माझ्या लोकांना सगळ्यांना हॉलच्या बाहेर उभं करून ठेवलं यांनी तुमच्या माणसांना काय कमी माज नाही कोण आहे आपा काय आपली पडती बाजू आहे पा आपली पडती बाजू आहे आपली मी सांभाळतो जेवढी आजपर्यंत बाजू पडली मीच उचलली ना हा? नाही. मी आपा जावं आपा नाही असू दे तुमच्या माणसांना काय कमी माज नाही मी त्यांना सांगितलं 2 तासासाठी आपल्याला हॉल मिळतोय तिथं जाडा पोलीसवाला बसून ठेवलेला आहे तो माणसांना मोजून सोडतोय काय करा मी सांगितलं पण ते काय बोलले वाजंत्रीशिवाय आम्ही आतमध्ये येणार नाही आम्ही मानाची माणसं आहेत ना पण वाजंत्रीचं झालं काय तो वडापाव खायला गेला कळलं तुम्हाला यांचा तुला कळतंय का काय बोलता बोलता मला जाड्या बोलून गेलास बसा ना बसा तर फणसे म्हणजे कुठले तुम्ही झाडावरचे लय चिडले नाशिकचे आहेत तुम्ही नाही नाही तुम्ही नाशिकचे नाही माझा काही संबंधच नाही तू आहेस कोण मी मुलीचा काका आहे अच्छा तुम्ही पोलीस हा हा मी नाही पोलीस आहे मी पण मुलीचा काका नाही नाही हो तुम्ही कोणीच नाही आहात तर मग का बोलताय वेळ वाया चालला मी जाऊ का आम्ही तेच सांगतोय हा जो कोण आहे दाढीवाला मुलीचा काका याने बोलण्यात 10 मिनिटं घालवले शेवटची 15 मिनिटं राहिली आहे चिकू बेटा बेटा चिकू बेटा चिकू 15 मिनिटात तुझं लग्न लावतो 15 मिनिटात चला चला अरे हाराना आपण येताना तुला मी पिशवी दिली नाही का ती पिशवी दे मला पटकन त्याच्यात हार आहेत कोणती पिशवी
तंबाखूची पिशवी दिलती नाही का तुला तंबाखूची पिशवी आणि त्याच्यात हार होते ना अबे कोणते हार ते नाही का त्याला वर झेंडूची फुलं होती खाली गुलाबाचं फुल होतं मध्ये पानं दुमडून टाकलेली आणि हिथनं चमकी तिथनं चमकी टाकलेली तुम्हाला सांगतो जावे बापू तिला लई आवडती चमकी होय. चमकीचा लई नाद हिला नाद होती का नाही तेव्हा आंघोळ करून यायची आणि आंघोळ परत चमकी टाकायची लई नाद हिला, लई. नुसती चमकी 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 चमकीचं कौतुक झालं असेल तर हार शोधूया का आपण चल हार कुठं आहेत का शिवले कोणते हार आबा तुला सांगितलं ना प्लास्टिकच्या पिशवीत हार होते त्या कुठं आहेत अच्छा 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 आबा ते हार वय हा ते हार अच्छा ते हार हा ते हार ते हार वय हार सांग ना हाय ते हार वय ते हार आहे ना मी ना बघा तुम्ही मला पिशवी दिली हा. मी खटल्या जवळ आलं हा. आणि पिशवी खटल्या जवळच ठेवली आणि तिथं कशाला ठेवली ते घेऊन यायचे होते ना नंदातून हाक मारली ना मला आणि ती नंदी कुठं आहे रे कशाला हाक मारते का माझी नंदी नंदी काय झालं काला वरडी त्या अगं तू ये पोरीला हाक कशाला मारली का ती तुझ्या नादान ती हार विसरून आले तिकडे मला अडकिता पाय होता म्हणून मी तिला हाक मारली नाही तर मला काय करायचंय बाया तिला हाक मारून तुला कशाला काय करायचंय बाया हाक मारून पण पोरगी तुझ्या नातानं हार विसरून आली त्याचं काय का आता काय करायचं हाराचं हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं चल माग तिकडे झिपऱ्या दिसू नको इथं मला उगा तमाशे करल मारीन मी त्याला सांगा ग पोचाय वाईट सासरे बुवा सासरे बुवा, हार हार ए नंदे हार कुठं आहेत गे बाय हाराची पिशवी नानाकडे बघितली होती नाना कुठे आहेत? नाना कुठे आहेत? अरे नाही नाना नाहीच आहे तिकडं नाना हायच नाही तिकडं नाना नाही नाना म्हणजे बाहेर आहेत हॉलच्या बाहेर आहेत ते 26 भरले ना म्हणून यांनी बाहेर ठेवलं यांना एक मिनिट हो, बाहेर राहिलेला प्रत्येक जण 26 काय हा? जो बाहेर राहिला तो 26 बाहेर तुमचे 150 माणसं त्या वाजंत्रीच्या तालावर नसतात सगळे 26 नियमानुसार 25 जण मोजून आज शोधलेत आणि ह्या डिस्कशन मध्ये 5 मिनिटं वाया गेलेत शेवटची 10 मिनिटं राहिली लगीन लावायचं. लग्न करायचंय हो, हो, आम्हाला हो. माहित नाही. चला मला लग्न सासरे बुवा, करायचंय. आपण डायरेक्ट मंगळसूत्र घालूया ते हार बी मी इमॅजिन करतो मोठा. आज कुठं असते वय मला म्हणे डायरेक्ट मंगळसूत्र घालू अरे हार बीर घालायची काय प्रतापिता असती का नाही हार नसलं म्हणून आपा सासरे बुवा जाऊ द्या ना हाराचं डायरेक्ट मंगळसूत्र घालूया ना पण ती ऐकन झाला आपा वेळ नाहीये वेळ थांब, मी करतो काहीतरी जावय बापू आपा आपा अरे ते ऐकन झालंय ती म्हणते शेवटची 10 मिनिटं आहेत, काहीतरी कर की रे कोणते फनसे ना हा ते ऐकन झालंय मी बघतो तू करशील का तू आजपर्यंत जेवढं सांडलेस मी उचलले ना उचललंय माझं साचलेलं सगळं तूच उचलत असतो भावा मी बघतो नक्की मी 100% हा. चला चला बाकी बरोबर आहे व्यापार हा, हा, चल या, पटपट काका 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 हा, त्यो करेल चिकू चिकू तू टेन्शन घेऊ नको बघ मी हिला उभी करा त्यो करेल तुम्ही मला लग्न करायचंय फक्त तू कर ना तुम्ही कामाला लागा साहेब मला हाय डायबिटीज लय आणीन आप्पा मी बघतो मी बघणार अरे पेट नको देऊ त्याला बरं चालतंय. मी बघतो होणार मी बघतो. पोरीचं लग्न आहे तर. ए, चिकू चिकू होणार आहे चिकू चिकू आप्पा करेल चिकू आप्पा करेल होय बाबा होय आबा. होय. मग काय मग माय पोरीच हो हो कर साप्तेला ओळखता तुम्ही नाही तुम्ही ओळखता नाही मी नाही पोलिसात आहेत पण ते आम्ही आता लग्नाला येत होतो ना ट्रॅफिक मध्ये उभे होते इथं नाव वाचलं साप्ते मला वाटतं तुम्ही ओळखत असाल नाही धावड्यानं ओळखता तुम्ही नाही तुम्ही ओळखता नाही मी पण नाही ओळखत मागे लग्नात गेलो होतो ना तिकडे त्या लिस्ट मध्ये होतं मुलीचा काका धावडे होता तो असेल तुम्ही म्हणता म्हणजे असेल चंद्रपूरला तुमचं कोण आहे नाही नाही तुमचं कोण आहे चंद्र माझं नाही लय लांब आहे
नाशिकला कोण आहे तुमचा? मगाशीच म्हटलं ना काय संबंधच नाही नाशिकला कोण नाही. तुझं कोण आहे नाशिकला? मी कराडच्या पुढे गेलो नाही. मी गेलोय कराडच्या पुढे. गेलाय? होय. मी सकाळी जातो, संध्याकाळी परत रिटर्न. मी दुसऱ्या दिवशी येतो. हो. धुळ्याला कोण आहे तुमचं? हाय धुळ्याला आहे. आहे? हाय धुळ्याला आहे. कोण आहे? अरे आमचे लय पोलीस तिकडचे लय आहेत धुळ्याचे. आमचे सर आहेत ते पण धुळ्याचे आहेत. हा. हा? तुझं कोण आहे धुळ्याला? माझं एक कोणतरी होतं, हा. पण त्याचं नाव आठवत नाही. टायमाला नाव विसरतो मी. आठव. हा. आणि तुम्हाला सांगतो, हा जो कोणी आहे मुलीचा दाढीवाला, काका. मुलीचा काका 10 मिनिटातली 5 मिनिटं याने बोलण्यात घालवली. शेवटची 5 मिनिटं राहिली आहेत सांगतो तुम्हाला. शेवटची 5 मिनिटं. अरे मुलगी ए आप्पा अरे तू काय केलं? काय? तुला टाइम वाढवायला सांगितलं, तू काय केलं? अरे तू ऐकत नाही तू. अरे मग कशाला गेला तोंडवर करून रे तू? सासरे बुवा हो, चला ना मंगळसूत्र घालूया डायरेक्ट. काही नाही, 5च मिनिटं उरली आहेत. बाबा मला लग्न करायचंय, चला ना पटकन. मी मंगलाष्टक घेतो. पाटण उभी राहा. जाऊ बापू, मी मंगलाष्टक घेतो. आपण तुम्ही घाला पटकन मंगळसूत्र. गंगा यमुना सरस्वती च नर्मदा. आपा, आपल्या गावच्या वाशिष्ठी नदीचं नाव घे. होय, बरोबर आहे, बरोबर आहे, आप्पा, बरोबर आहे. आ, तू येडा आहे का रे? हा, येडा आहे का तू? अरे येडा म्हणजे? अरे गंगा यमुना मध्ये वाशिष्ठी नाही बसत ना. पण आपली पोरगी आहे ना, मग? आपल्या पोरीला पाठवताना आपला काहीतरी वेगळा फील आला पाहिजे ना. अरे म्हणून काय आपल्या नदीचं ते बसत नाही ना त्याच्यात. गप्प बसा आता. इकडे आता नदी त्या समुद्रात आला. बेसिक घ्या, बेसिक. हा चला लवकर या. चिडू नको म्हणजे आता जा, वय, लय 5 चिडते, मिनिटं लय राहिली आहेत. चिडते ती. चला डायरेक्ट करूया सध्या मंगल. नाही मला मध्ये एक चांगलं सुचलंय ते घेऊ तुम्ही का? सुचलेलं आता काही करू नका. नाहीच म्हणतात. डायरेक्ट एंड करा. हे पण सरंगत करतायत, सुचलेलं नाही म्हणतात. ठीक मन नाही काय नाही घ्या. कुर्यात सदा. आपा, हा, काय? सूर वरचा घे. वरचा कसा घेऊ? सूर वरचा घे. कुर्यात असं घेऊ का? पण ते लागणार नाही रे. मारे ना मी आता. मी मारेन तुम्हाला. नाही. मी बघणार नाही तुम्ही कोणात ते. तुम्ही घेताय का मी डायरेक्ट घालू आता? बाबू. मी सोडून जाईन तुला. मी आधीच सांगतो तू चला नाही, ना. बाबू चिडू नका. चिडू नको माझी. आज 2 मिनिटं राहिली आहेत. चिडू नको ना, बाबू. तू येते चिडू नाही ना, तू मला आता लग्न हे सगळं आता नाही. तू आधी लग्न कर. आधी लग्न कर. नाही, मी घेतो. डायरेक्ट शेवटचं. शुभमंगल सावधान. मी शेवटचं तुम्ही घेतो. लांब हा. राहा. तुम्ही लांब मी राहा. घेतो आपल्याला बाबू सवय. चिडू नका. ए आपा नाही त्याला सवय आहे, त्याला 2 मिनिटं राहिली आहेत म्हणून नाही त्याला मी तू घेतो. बघ. मी घेतो. तुम्ही चला पुढे. कुर्यात सदा मंगल शुभ लग्न. एक मिनिट टाइम्स अप. शासनाने दिल्यानुसार 2 तासाची वेळ संपली आहे. पुढील 30 सेकंदात हॉल मधला प्रत्येकाने हॉल खाली करावा, नाही तर मानसी 50,000 रुपये दंड लावण्यात येईल. 30 सेकंद. आपण चला काय थांबला? मला लग्न करायचंय. चला आता. तू तो पहिला निघ. लय हा नाही बोलतो पहिला निघ. चला निघा, सगळ्यांनी निघा. लवकर निघायचा, पटकन निघायचं इकडून. चला खाली करा. मला लग्न. निघा म्हटलं ना. चला निघा. तेवढं. ए नवरदेव नवरी आणि तू ये गुरुजी, तू थांब फक्त. लगेच निघायचं, पटकन निघा. चला चला लवकर माझी पोरगी आहे ही. लवकर निघा म्हटलं. लगेच 50 रुपये दंड. चल निघ. आबा. निघा लवकर. पोरीचं माय लगीन आहे. नाही माझ्या पोरीचं ओय. लगीन लावायचं. तू नवऱ्या ते ठेव, पाठ ठेव. गुरुजी हा. पटकन थोडा वेळ देतोय. जे काय थोडक्यात लग्न लावून टाका. आम्ही पण माणसं आहोत, पोलीस बी माणसं आहेत, पोलिसांना पण कळतंय. पण कसं आहे आता तो काळच बेकार आहे रे. कोरोनाची महामारी सगळीकडे चाललंय म्हणून हे नियम काढलेले आहे. हा, एक काम करा, आता जस्ट लग्न लावून घ्या. हे कोरोना बिरोना सगळं गेलं, सगळ्या देवांकडे जा, तिथे आपले सगळे विधी पूर्ण करा. हा, आणि मस्त सुखाने संसार करा. चालतंय का? चला वाडा म्हटलं लवकर. वा 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 वा. वॉट अ परफॉर्मन्स, वॉट अ परफॉर्मन्स. गुड. आता आपण विचारूया
अनुजींना कसा वाटला परफॉर्मन्स? अनुजी, तुम्हाला कसा वाटला यांचा और परफॉर्मन्स? आपने ताली बजाई सब लोग ने, लेकिन मेरी स्पेशल ताली होती है. वा 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 पेटावलाद मित्रांनो, पेटावलाद, पेटावलाद मित्रांनो, पेटावलाद, जाड आणि धूर संकटाच. बोला की नाही, बोला. बोला 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 सर. पेटावलाद मित्रांनो, पेटावलाद, जाड आणि धूर संकटाच. बोला. बोला 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 सर. अरे क्या परफॉर्मेंस, क्या परफॉर्मेंस था. अभी प्रसाद जी आप क्या बोलते देखता हूं मैं. कसा सर? सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक जण या सिच्युएशनमधनं गेले असतील, पण अत्यंत महत्त्वाचा विषय मांडला. या सगळ्यामध्ये पोलीस बांधव जे आपले या पूर्ण परिस्थितीमध्ये जे भोगतायत ते आपण विचार करण्याच्या पलीकडचं आहे. आणि फायनली तुझ्या तोंडून जे तू वाक्य बोललास प्रसाद, की पोलीस सुद्धा माणूस आहेत, त्यांच्यात माणुसकी आहे, हे 100% खरं आहे. तुम्ही जोपर्यंत त्यांच्याशी चांगलं वागता तोपर्यंत ते चांगलंच वागतात. जेव्हा परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर जायला लागते तेव्हा त्यांनाही शेवटी अवघडून बसतं. पण या परिस्थिती कर्तव्य पार पाडणारे त्या सगळ्या पोलिसांना आपल्या सगळ्या संघातर्फे मी सलाम करतो. फार महत्त्वाचा विषय मांडलात आणि फार अप्रतिमपणे मांडलात. प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन लाजवाब होतं, लाजवाब, वंडरफुल. वा वा. अनुजी, 2 दिवस तुम्ही आमच्याबरोबर आहात, इथे बसलात, आप यहाँ पे बैठे हुए, तो एक मराठी गाणं व्हायलाच पाहिजे सर. वा. ये आपने प्रसाद जी मतलब चौका मारते जा रहे थे हम लोग, अभी मारा आपने सिक्सर. हाँ, आपने बोला अभी पकड़ते हैं अन्नू मलिक को. लेकिन मैं बताना चाहता हूँ, मराठी फिल्म इंडस्ट्री, मराठी म्यूजिक, मराठी कल्चर, मराठी फूड, मराठी पीपल मेरे दिल में है. ओ वाव. मेरा सबसे ज़्यादा कंफर्ट फूड आप लोग की तरह ही है. मेरी वाइफ को पता है, वरण भात. इससे बेटर कोई खाना नहीं है. और जब गाने की बात करते हैं तो मैं बताना चाहता हूँ, मेरे फेवरेट कंपोजर हृदयनाथ मंगेशकर जी हो गए. वाव. हृदयनाथ मंगेशकर जी ऐसे परिवार के हैं, मतलब लता जी, आशा जी, उषा जी, मीना जी. मेरा बचपन बीता है वहाँ. ये किसी को पता नहीं है कि मैं जब छोटा था, मेरी कुछ 15-16 साल की उम्र थी, मैं प्रभु कुंज जाया करता था. और धीरे धीरे मुझे पता लगा ये जो गाना मैं गाने लगा हूँ अंडर माई ब्रेथ, वो कंपोज किया हृदयनाथ जी ने. एक गाना मुझे बहुत पसंद है उनका, वो भी ये नोट हद है, मतलब ये हद है. हर ट्यून, उसमें एक ट्यून है मैं बचपन से गाता आया हूँ और मैं आपको सुनाना चाहता हूँ. वाव. वो मैं चाहूँगा प्रसाद जी अगर आप मेरा साथ दें, क्योंकि वो अंतरा बहुत आड़ा है जी. और अंतरे से अगर आप शुरू करें जी. और मैं मुखड़े पर आऊँ, अगर आप साथ दें तो. सर गाने के बोल है जी जी. मी डोलकर मी डोलकर. ओ वाव 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 वाव. मुझे बहुत पसंद है और हेमंत दा ने गाया. हाँ. इमेजिन दीदी के साथ हेमंत दा ने. इसकी कॉम्पोजिशन बड़ी इंट्रिकेट है. जी. अजीब जा रहा. अब ये जगह कमाल है. दारे रा 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 री दारी दारा री रा ता ती रा ती तारा तारा री रा रा री रा ता दा ता दा 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 दा. और ये जो फिर बुखड़ा पर आता है, बाप रे हृदयनाथ जी आपको बहुत 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 प्रणाम. अगर आप ये शो देख रहे हैं, लता जी आपको प्रणाम, आशा जी आपको प्रणाम, पूरे मंगेशकर परिवार को प्रणाम, जिन्होंने हमें बहुत कुछ दिया है. बहुत दिया, बहुत दिया. तर आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही 2 दिवस या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमच्या सगळ्यांसोबत तुम्ही पण या हास्य मैफिलीचा आनंद लुटलात. सोनी मराठीतर्फे, आमच्या संपूर्ण संघातर्फे आणि अवघ्या महाराष्ट्रातर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो सर. थैंक यू सर, थैंक यू. और सोनी मराठी और आपके इस प्रोग्राम को बहुत दिल से प्रणाम. सारे महाराष्ट्र को प्रणाम. मैं बताना चाहता हूँ, ईस्ट वेस्ट जय महाराष्ट्र, महाराष्ट्र इज द बेस्ट. वाव. तर मंडळी, आजची हास्य मैफल इथेच थांबवतोय. तुम्ही पाहत राहा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची कॉमेडीचा चौकार, टेन्शन तळीपा.